अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती ॲग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील। मी माझी स्वतःची आधी ओळख करून देते। मी जयश्री चंद्रकांत क्षीरसागर। आज आपण मगरवाडी येथे बोंबाळे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे। आता आपण त्यांचं आधी पूर्णतः नाव विचारूया। रामदास पोपट बोंबाळे मगरवाडी। बरं सर, तुमचा हा प्लॉट टॅमॅटोचा आहे। तुम्ही आता हा म्हणजे किती वर्ष झालं हा प्लॉट लावून? ही 2 महिने झाले लावून, 60 दिवस झाले याला, 60-65 दिवस झाला आज मला असं आहे। बरं, या प्लॉट तुमचा तर हा हिरवागार दिसतोय आपल्याला, टॅमॅटोचा प्लॉट तुम्ही बघताय। तर ह्या प्लॉटला तुम्ही आता औषधं कोणती वापरली? तुफान वापरले, आरके वापरले, बायो 100 वापरले। बरं, तर तुम्हाला ह्या म्हणजे आरके बायो 100 तुम्ही हे वापरलं, तुम्हाला त्याचा रिझल्ट म्हणजे किती दिवसात आला तुम्हाला? आता आपण वापरतोय असं गेल्या वर्षी बी हीच औषध वापरली होती आपण, पण गेल्या वर्षी जरा थोडं फाउंडेशन पडल्यामुळं जरा हे झालं, पण यंदा काय नाही, फाउंडेशन चांगले असल्यामुळं चांगला माल लागलाय। बरं, अजून कलर चमक येण्यासाठी अजून कोणती औषधं तुम्ही वापरली? अजून आपण वापरली म्हणजे आता काय, अजून आतापर्यंत आरके, बायो 100, तुफान हीच वापरले। अजून ह्याचं औषध अजून पुढल्या टप्प्यात येणार आहे, की बाकीचं काय औषध आहे। बरं, शेतकरी बांधव तुम्ही बघताय हा प्लॉट किती आपल्याला हिरवागार, फळं एकदम 1 नंबर टॅमॅटो आहे हा। ह्यांनी आता आपलं सेंद्रिय ह्याच्यामधलं औषधं बायो 100, टॉप 10, आरके अन्नदाता सोडले, तर तुम्ही बघू शकता हा माल किती सुंदर आणि फळ एकदम 1 नंबर फळ याचं आलेलं आहे। आणि आपण आता त्यांना विचारूया की बाबा ह्याच्यामध्ये साधारण आपण उत्पन्न किती काढलं जाईल ह्या प्लॉटमध्ये? आता आपली अपेक्षा आहे कमीत कमी 1200-1400 कॅरेटने माल निघा पाहिजे ह्याच्यात, एवढा सांभाळायला ताकदीनं म्हणल्यानंतर। तुम्ही या प्लॉटला कळी काढण्यासाठी कोणतं औषध वापरलं? बायो 100 वापरला आपण कळी काढण्यासाठी, आणि भरपूर कळी सेटिंग झाली। बघा ही कळी कशी दिसते आता, ही कळी आहे सगळी, हे असा माल लागलाय सगळा। आता ही माल बायो 100मुळं चांगला माल आलेला आहे आणि चांगली सेटिंग झालेली आहे, कळी चांगली। बायो 100 औषध ही चांगलं आहे, नवक्रांती ॲग्रोचं ही औषध आहे, सेंद्रिय सगळं खत आपण वापरल्यामुळं चांगलं वापरले झाले, चांगले सेटिंग झाली। तर शेतकरी बांधवांनो, आज आपल्याला ह्यांनी तर मगरवाडीमध्ये आपण बोंबाळे यांच्या प्लॉटवर आलो। त्यांना आपलं नवक्रांती ॲग्रोचं बायो 100 वापरल्यामुळं 1 नंबर त्यांचं म्हणजे फळ आलेलं आहे। आता आपण सरांना विचारूया, तुम्ही शेतकरी बांधवांना म्हणजे शेतीविषयी काय माहिती द्याल, काय सल्ला द्याल? आता कसं झालं आहे, बाजारात सगळं डुप्लिकेट माल आला आहे, सगळे केमिकलमध्ये सगळं फरक आहे, तर केमिकलचं काय एवढा रिझल्ट बसत नाही, पण सेंद्रिय खत एकदम चांगलं आहे आणि त्याचा रिझल्टही बसतंय जरा, त्याच्यामुळे ही सगळ्यांनी वापरावी। सरांनी सांगितलं या प्लॉटवर आता त्यांनी जैविक आपलं सगळं प्रॉडक्ट्स वापरून शेती एकदम 1 नंबर प्लॉट ह्याने केलेला आहे। तर आपल्या नवक्रांती ॲग्रो पंढरपूर यांची त्यांनी औषधं वापरली आहेत आणि 1 नंबर असा हा प्लॉट टॅमॅटोचा त्याने घेतलेला आहे। साधारण त्याने उत्पन्न त्यांच्या म्हणजे अपेक्षाच्या बाहेर त्यांनी उत्पन्नाचा माल म्हणजे त्यांनी वाढवलेला आहे आणि बायो 100, तुफान, आरके अन्नदाता हे सगळं प्रॉडक्ट्स सोडून त्यांनी हा प्लॉट 1 नंबर केलेला आहे। तर मला सगळ्यांना शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की आपण जास्तीत जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये उत्पादन कसं वाढवता येईल हे आपण बघायचं आहे। तर जास्त खर्च करून नुकसान होण्यापेक्षा कमी खर्चात आपली शेती अति प्रमाणात त्याचं उत्पादन कसं काढलं जातं हे आपल्याला पाहायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, मला एकच सांगायचं की जैविक शेतीकडे वळा,
जैविक शेती करा आणि हे आपल्या शरीरासाठी फायद्याचं आहे. तर मी अजून एकदा सरांना प्रश्न करते. तर तुम्हाला म्हणजे तोटा आहे की फायदा आहे आता म्हणजे कसा फायदा, आता दराचा कोण काय मालक नाही, त्याची काय दराचा पुढचा. पण आता प्लॉट तर चांगला आणणं एक नंबर औषध असल्यामुळं प्लॉट तर आता चांगला आला आहे. साईज बी चांगली आली. आरक्या अन्नात आता जी तुमच्याकडे औषध आहे ती तर एक नंबर आहे. साईज आणतं आहे, साईज म्हणजे चमक बी आहे मालावर, साईज बी आली. आता ही साईज कशी आहे बघा, अशी साईज आता ही कुठली येत नाही. पण ही साईज यंदा चांगली आली ह्याच्या बराच, म्हणजे चांगलं शेड्यूल असल्यामुळं चांगली साईज आहे, चांगली आरके अन्नात आता ही चांगलं औषध आहे तुमचं. तर आपण बघू शकता या सरांनी आपल्या प्रॉडक्ट्सांची नावं घेतलेत. आरके अन्नदाता, बायो 100, तुफान, हे सगळं त्यांनी वापरलेलं आहे. परत एकदा शेतकरी बांधवांना तुमचं नाव, फोन नंबर आणि गाव कोणतं ते सांगा तुम्ही. माझं नाव रामदास पोपट बोंबाळे, राहणार मगरवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझा नंबर आहे, मोबाईल नंबर 8208 75 75 07. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती ॲग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील.